आपले लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनचे 22 लेक्चर झालेले आहेत. आजचा लेक्चर नंबर आहे 23. आपला टॉपिक चालू आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इनव्हर्स ऑफ लॅपलास बाय पार्शियल, आपला थर्ड टॉप. याच्या आधीच्या याच्यात मी 2 प्रॉब्लेम घेतले होते. आता लिहा प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड, अत्यंत सोपी टॉपिक आहे. आपण फाइंड द लॅपलास इनव्हर्स s+1 अपॉन s² प्लस s+1. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं, लक्ष द्या. आता सर झालंय. झालाय सर. हे प्रॉब्लेम आपल्याला झालेला आहे. तर आपण आता प्रॉब्लेम नंबर 4 घेऊ. हे मागच्या लेक्चर मध्ये झालं होतं. तर प्रॉब्लेम नंबर 4 बघा. फाइंड लॅपलास इनव्हर्स 3s - 2 अपॉन s² - 5s - 3. आता बघा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं. प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड द लॅपलास इनव्हर्स 3s - 2 अपॉन s² - 5s - 3. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. सर्वात आधी लेट कन्सिडर f ऑफ s, f12 ऑफ s करायचा. बघून घ्या प्रॉब्लेम कसा आहे तो, आणि त्याच्यानंतर मग आपण बघू. अत्यंत सोपी आहे की लेट कन्सिडर करायचा याला f12 ऑफ s, आणि हे असं 3s - 2 अपॉन s² - 5s - 3. डिनॉमिनेटरला थर्ड टर्म अप्लाय करू. डिनॉमिनेटरला काय करायची, थर्ड टर्म. खूप सोपी प्रॉब्लेम आहे, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ s. आता कोएफिशियंट ऑफ s इन ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ s चा ब्रॅकेट स्क्वेअर, हा थर्ड टर्मचा फॉर्म्युला. तर 1/2 कोएफिशियंट ऑफ s म्हणजे होते h च्या समोरचा. h च्या समोर किती आहे, -5. इथे लिहिलं -5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता -5 चा स्क्वेअर किती येते, 25, आणि 2 चा स्क्वेअर किती येते, 4. हे झाली थर्ड टर्म. डबल लक्ष द्या, काय केलं आपण, हे घेतलं f12 ऑफ s घेतलं 3s - 2 अपॉन s² - 5s - 3. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ s चा ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 कोएफिशियंट ऑफ s म्हणजे ते h च्या समोर आहे -5. बस इन ब्रॅकेट स्क्वेअर, सर्व ब्रॅकेट. हा, तर बघा -5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4. आता हे थर्ड टर्म अप्लाय कधी करायची, तुम्हाला क्वेश्चन असेल किंवा हा थर्ड टर्म अप्लाय कधी करायची. तर थर्ड टर्म अप्लाय कधी करायची हा सर्वात पहिला क्वेश्चन. तर बघा इथे f12 ऑफ s. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं काय आहे, 3s - 2 आहे, तो वरून 3 कॉमन काढून टाकू. वरून 3 काय करायचा, कॉमन काढून टाकू. बरं सध्या ऍज इट इज राहू दे, कारण की आपल्याला खालचा आणि वरचा बेस सेम करायचा आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सारखं करायचं आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ते ऍज इट इज नंतरही केलं चालते. पण इथं हे पहा, एचच्या समोर काहीच नाही पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा, एचच्या समोर आपल्याला काहीच नाही पाहिजे. एचच्या समोर काही पण असलं तर ते कॉमन काढतात. आता जर समजा आपण कॉमन काढला, 3 जर कॉमन काढला, तिथं काय s - 2/3. s - 2/3. इथून वरून जर 3 जर इथून काय काढला, कॉमन काढला, तिथं काय राहिलं, s मायनस इथं नव्हता आपण मध्ये, आणि हे थर्ड टर्म इथं अप्लाय करून टाकू. थर्ड टर्म काय करायची, अप्लाय करून टाकू. थर्ड टर्म अप्लाय कधी करतात, s² - 5s च्या नंतर 25/4 -3 आणि -25/4. पहिले पॉझिटिव्ह, याच्या नंतर पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह. पहिले पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह. हे अशी थर्ड टर्म अप्लाय करायची. पहिले पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह. मग त्याच्यानंतर काय करायचं, लक्ष द्या. जिथून आधी आपण थर्ड टर्म अप्लाय केली, हे हा पार्ट इथं बघा, इथे इन f12 ऑफ s
इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट s मायनस 2/3 अपॉन हे पाय इथून जिथून थर्टा अप्लाय केली इथे एस स्क्वेअर आणि एस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढायचं तिथे लिहिन एस इथं काय ना एस इथं मायनस साईन आहे ना मायनस तिथं घ्यायचा मायनस 25चं स्क्वेअर रूट काढायचा 25चं स्क्वेअर रूट किती येते 5 बाय आणि इथं 4चं स्क्वेअर रूट काढायचा 4चं स्क्वेअर रूट किती येते 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचं कॅल्क्युलेशन करा समजलं काय बघा एस स्क्वेअर आणि एस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढला तिथे आलं यस मतलब साइन मायनस 25 आणि 25चं स्क्वेअर रूट काढला तर 5 आणि 4चं स्क्वेअर रूट काढलं तर 2 यस मायनस 5/2 चा ब्रॅकेट इथं मायनस साईन कसं आलंय बघा हे मनातलं बघा हे मायनस असलं तिथं मायनस येईल इथं जर प्लस असलं तर प्लस हे -5 याच्यात सामावून गेला याचं रिडक्शन झालंय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या याच्यात रिडक्शन झालं या -5 येतं का लक्षात त्याच्यानंतर -3 आणि -25/4 किती होते सांगा तुम्ही मला -3 आणि -25/4 किती होते कॅल्क्युलेट करून सांगा -37 -37/4 हे आलं -37/4 मग आता काय करायचं आता बघा यस -5/2 वर पण पाहिजे आपल्याला जसं खाली तसं वर वर पाहिजे आता तुम्ही मग असं वर तर नाहीये अब क्या करना ऊपर तो नाही है ये -3/2 मग आता काय करायचं हा 3 आहे की हा 3 या 3 बाहेर टाकून द्या हा सर्वांच्या याच्यात आहे इथं काय करायचं जसं खाली आहे तसं वर लिहून टाकायचं म्हणजे बघा कसं f(s) हा 3 इन ब्रॅकेट आपल्याला पाहिजे यस -5/2 लिहून टाका खाली आहे की यस -5/2 तर वर पण यस -5/2 मग तुम्ही असं सर इथं तर -3/2 2/3 आहे तुम्ही तर -5/2 लिहिलं ना काही टेन्शन नाही घ्यायचं रिलॅक्स राहायचं ही लिहून घ्या -2/3 आणि हा -5/2 लिहिला म्हणून एक +5/2 लिहून एक ऍडजस्टमेंट केली काय केलं बघा इथे यस -5/2 होतं या याच्या जागी लिहिलं यस -5/2 तुम्ही असं सर -2/3 लिहून टाकला -2/3 हा मायनस लिहिला तर हा प्लस हे एक ऍडजस्टमेंट अपॉन यस -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 37चा स्क्वेअर रूट काढा 37चा स्क्वेअर रूट निघत नाही ते याला लिहितात √37 चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर रूट निघते तर √37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्यानंतर बघा यस -5/2 पाहिजे याचं कॅल्क्युलेशन नका करू -2/3 आणि +5/2 चं कॅल्क्युलेशन करा म्हणजे असेल f(s) हा 3 इन ब्रॅकेट यस -5/2 याला ब्रॅकेट आपण देऊ आणि याचं कॅल्क्युलेशन सांगा मला किती -2/3 +5/2 कॅल्क्युलेटर मध्ये टाका आणि सांगा किती 11/6 11/6 याचं कॅल्क्युलेशन येते 11/6 पॉझिटिव्ह झालं ना यस 11/6 आणि याच्या आपण मध्ये राहायचं यस -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्यानंतर आता काय करायचं सिंपल आहे या 3चं काही काम नाहीये इथून हे पहा इथून प्लस आहे का इथून याला सेपरेट करा आणि एकट आहे का 2-3 स्टेप करू आपण आता याच्यात इथं काय करू बाय टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन आता इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन केलं तर f(s) पहा आता कसं लिहितो तुम्ही पहा f(s) आहे की नाही f(s) म्हणजे होते f(t) काय होते f(t) आता इथं बघा हा 3चं काही काम नाहीये या 3चं काम नाही 3 या सर्वांनी मल्टिप्लाय आहे 3 याला कर्ली ब्रॅकेट टाकून एकामध्ये कर्ली ब्रॅकेट याला स्पेशल लॅपलास इनवर्स
लॅपलास इनवर्स एक अजून कर्ली ब्रॅकेट, कारण की लॅपलासला हमेशा कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहित असतो आपण. इथं काय यस मायनस 5/2 अपॉन, हे खालचं लिहून टाकायचं, यस मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अंडर ऑफ 37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आणि हा 11/6 हा कॉन्स्टंट आहे. हा 11/6 दिसून आला तुम्हाला, हा काय कॉन्स्टंट. याला तुम्ही असं लिहू शकता 11/6 डबल लॅपलास इनवर्स, मग इथं काहीच नाही राहिलं म्हणजे 1 अपॉन यस मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अंडर ऑफ 37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. तुम्ही मग सर हे असं कसं काय केलं, हे पहा, यस मायनस 5/2 आणि प्लस 11/6 याने सेपरेट केलं, म्हणजे आपला हा रूल लावला. हे पहा असं असं होतं. समजा ए प्लस समजा सी असलं आणि इथं पी प्लस क्यू, पी प्लस क्यू असलं, याला तुम्ही असं लिहू शकता ए अपॉन पी प्लस क्यू प्लस सी अपॉन पी प्लस क्यू. म्हणजे पहा ए अपॉन पी प्लस क्यू प्लस सी अपॉन पी प्लस क्यू, कारण बेस सेम असेल तर वरचे काय होते, ऍडिशन होते. तर इथं बघा काय केलं, हे पहा यस मायनस 5/2 प्लस 11/6, तर यस मायनस 5/2 अपॉन यस मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अंडर ऑफ 37/2 चा स्क्वेअर. 11/6 कॉन्स्टंट होता, याच्या अपॉन मध्ये लिहिलं चाललं असतं, पण तो बाहेर टाकून दिला. लॅपलास इनवर्स इथं 1 अपॉन यस मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अंडर ऑफ 37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं का सांगा, समजलं का? अरे बोला ना, Yes, sir. बाकीच्या समजलं काय? अरे येस बोला सर. नाही, नाही समजलं तर सांगतो मी, डबल सांगा ना की ही तू स्टेप समजली काय. समजली सर. काय केलं आपण, इनवर्स लॅपलास दिला, हा 3 तर बाहेर, कर्ली ब्रॅकेट हा मोठा नाही पाहिजे, यस मायनस 5/2 अपॉन यस मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अंडर ऑफ 37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा 11/6 बाहेर टाकला आणि इथं मग काहीच नाही, 1 अपॉन हे लॅपलास इनवर्स. आता इथं फॉर्म्युले लागतात. किंवा असं कोणते फॉर्म्युले, आता फॉर्म्युला बघा की जर लॅपलास इनवर्स यस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असला तर काय होते, साइन की कॉस, Cos. कॉस येते. आणि एक फॉर्म्युला आहे लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असला तर 1 अपॉन ए साइन येते. येतं का लक्षात? आता या दोन फॉर्म्युलाचा युज होणार. मग तुम्ही असं कसं बघा, आता हा 3, आता बघा पण इथं काय 5/2 आहे, यस मायनस 5/2 आहे, काय आहे यस मायनस 5/2 आहे. इथं कोणती शिफ्टिंग प्रॉपर्टी, पहिली ई लागेल, पहिली ई अपॉन हा जमणार मायनस असला तर प्लस 5/2 टी. मग आता तयार झालं यस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे काय ते कॉस येते. कॉस ए किती आहे, अंडर ऑफ 37/2 प्लस 11/6 जसाच्या तसा, पहिली इथं ई टू द पॉवर 5/2 टी, आणि त्याच्यानंतर मग आता 1/a, म्हणजे की 1/a किती आहे, अंडर ऑफ 37/2 साइन ए, अंडर ऑफ 37/2 टी. इथं भाग जाते, बेक बे बेत्रिक 6, म्हणजे फायनल आन्सर आहे 3 इंटू ई टू द पॉवर 5/2 टी कॉस अंडर ऑफ 37 टी अपॉन 2 प्लस 11 अपॉन 3 अंडर ऑफ 37 e to the power 5/2 t sin अंडर ऑफ 37/2 t. हे झालं फायनल आन्सर. याच्यातून तुम्ही कॉमन काढू शकता जर काढायचं असलं तर, नाही काढायचं असलं तर नाही. पण एक वर डबल बघा कसं केलं. तुमची स्क्रीन आहे का जशी आहे तशी राहू द्या.
फक्त मी झूम करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसून येईल. डबल लक्ष द्या. लॅपलास इनवर्स 3s minus 2 upon s square minus 5s minus 3. तर let f bar of s is equal to 3s minus 2 upon s square minus 5s minus 3. थर्ड टर्मचा फॉर्म्युला लावला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एस चा ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 कोएफिशियंट ऑफ एस म्हणजे एचच्या समोरचा किती आहे -5 इन ब्रॅकेट स्क्वेअर. -5 चा स्क्वेअर किती होते 25 आणि 2 चा स्क्वेअर येते 4. आता हे थर्ड टर्म अप्लाय कधी करायचं एचच्या नंतर हे बघा एस स्क्वेअर -5 च्या नंतर प्लस 25/4 आणि एक सर्वात शेवटी -25/4. इथं वर करताना बघा एचच्या समोर काहीच नाही पाहिजे. इथं खाली पण एचच्या समोर काहीच नाही पाहिजे असलं तर कॉमन काढा. कॉमन काढलं इथं आलं यस इथं आहे -2/3. मग आता इथून थर्ड टर्म आपण अप्लाय केली ते एस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं यस इथं मायनस साइन मायनस असलं तर इथलं -25 चं स्क्वेअर रूट आलं 5 आणि इथं 4 आहे 4 चं स्क्वेअर रूट आलं 2 यस -5/2 चा स्क्वेअर -3 -25/4 याचं कॅल्क्युलेशन येते -37/4. मग इथं बघा यस -5/2 आहे तर वर पण पाहिजे यस -5/2 लिहून टाका यस -5/2. इथं तर -2/3 ते लिहून टाका. मायनस लिहिलं तर इथं +5/2. इथे यस -5/2 ऍज इट इज केलं याचं कॅल्क्युलेशन केलं -2/3 +5/2 म्हणजे 11/6 पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह. इथे टेकिंग इनवर्स लॅपलास बाय टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन एफ बार ऑफ एच चं इथे एफ ऑफ टी बाहेर लॅपलास इनवर्स यस -5/2 अपॉन हे बघा यस -5/2 अपॉन ही लिहून टाकलं यस -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 11/6 हा बाहेर टाकला मग इथं राहिलं 1 अपॉन यस -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √37/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला लावला यस अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर म्हणजे कॉस येते पण इथं शिफ्टिंग लागते -5/2 आहे म्हणून e टू द पॉवर 5/2 टी मग कॉस 80 म्हणजे √37/2. 11/6 तर बाहेरच आहे पहिली तर शिफ्टिंग e टू द पॉवर 5/2 टी नंतर 1 अपॉन ए म्हणजे 1 अपॉन √37/2 साइन 80. हे ऍज इट इज. मग हा बेसिक्सचा इथं 3 झाला आणि मग बाकी ऍज इट इज. समजलं का सांगा प्रॉब्लेम. आता लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 काय आहे तर सेम असंच प्रॉब्लेम बघणार आहोत. तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशनवर लक्ष द्या कसं काय करत आहे आपण प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह होत आहे. प्रॉब्लेम नंबर 5 फाइंड लॅपलास इनवर्स 3s plus 1 upon s square minus 5s plus 1. काहीच नाही सेम तसंच मगासारखंच की लेट कन्सिडर f bar of s is equal to 3s plus 1 upon s square minus 5s plus 1. अप्लाय करू थर्ड टर्म. मग असंच प्रॉब्लेम आहे काही असंच काय काही चेंजेस आहे चेंज आहे सर. इथं अप्लाय करू थर्ड टर्म. थर्ड टर्म काय आहे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एस 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एस चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कसं आहे ना 1/2 कोएफिशिएंट ऑफ एस म्हणजे ते एचच्या समोर एचच्या समोर किती आहे -5 -5 ब्रॅकेट स्क्वेअर -5 चा स्क्वेअर किती येते 25 2 चा स्क्वेअर किती येते 4. त्याच्यानंतर हे थर्ड टर्म अप्लाय कधी करतो एचच्या नंतर अनेक सर्वात शेवटी म्हणजे कसं आहे ना एफ बार ऑफ एस इज इक्वल टू वरून 3 कॉमन काढा वरून 3 काय काढा कॉमन काढा 3 कॉमन काढला तर काय येणार इथे येणार एस प्लस 1/3 इथून हे या इक्वेशन मधून 3 कॉमन काढला इथं आलं एस इथं नव्हता तो 1/3 अपॉन इथे एस स्क्वेअर -5s plus 25/4
+1 आणि एक -25/4 -24/4 जिथून आपण थर्ड टर्म काढतो तिथे एक अंडरलाईन म्हणजे कसं येणार 3 इन ब्रॅकेट s प्लस 1/3 अपॉन इथं बघा s स्क्वेअर आहे s स्क्वेअरचं स्क्वेअर रूट होते s स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येते s मायनस असलं तर याचं मायनस हे बघा इथं मनातलं चिन्ह जर मायनस असलं मायनस प्लस असलं प्लस हे तर हमेशा प्लसच असतं 25चं स्क्वेअर रूट येते 5 आणि 4चं स्क्वेअर रूट येते 2 s मायनस 5/2 चा स्क्वेअर याचं सांगा 1 प्लस 1 मायनस 25/4 किती येते -21/4 हा मी इथं घेऊन टाकायचं -21/4 आता इथं बघा s मायनस 5/2 आहे तर वर पण काय पाहिजे s मायनस 5/2 पाहिजे वर पण काय पाहिजे s मायनस 5/2 पाहिजे मग काय करायचं हा 3 जसा तसा s लिहून टाका जे पाहिजे ते घेऊन घ्या s मायनस 5/2 इथे s माइनस 5/2 तो वर लिहिले s माइनस 5/2 तो मतलब सर यहाँ पे तो 1/3 है अब क्या करना अरे लिख लो ना बेटा यहाँ पे 1/3 लिख लो कुछ प्रॉब्लम नहीं फिर इसके बाद सर फिर आपने तो यहाँ पे -5/2 लिखा अब क्या करना अभी यहाँ पे -5/2 है तो यहाँ पे प्लस लिख लेना क्योंकि माइनस और प्लस क्या हो जाता वो कैंसिल हो जाता एक एडजस्टमेंट देखो क्या किया मैंने s माइनस 5/2 है तर जसा खाली तसाच वर s माइनस 5/2 मग इथं प्लस 1/3 आणि मायनस आहे तर प्लस हे ऍडजस्टमेंट here as it is s minus 5/2 the bracket square minus 21/4 इथे कॅल्क्युलेशन करून टाकू हा 3 इन ब्रॅकेट s मायनस 5/2 लिहायला ब्रॅकेट टाकून देऊ असा काय 1/3 प्लस 5/2 किती होते 1/3 प्लस 5/2 1/3 प्लस 5/2 17/6 17/6 कॅल्क्युलेटर करत जातो 17/6 अपॉन s मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर 21 चा स्क्वेअर रूट येते अंडर ऑफ 21 4 चा स्क्वेअर रूट येते 2 अंडर ऑफ 21 अपॉन 2 चा स्क्वेअर टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन f बार ऑफ x होते f ऑफ t f बार ऑफ t 3 बाहेर म्हणून याला देऊ आपण इन कर्ली ब्रॅकेट बडा वाला ये बड़े में हो गए 3 बाहेर हा s मायनस 5/2 पण एक मिनिट पहिले लॅपलास इन्व्हर्स झालं की ना लॅपलास इन्व्हर्स एक और s मायनस 5/2 इन ब्रॅकेट अपॉन s मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर ऑफ 21/2 चा ब्रॅकेट हे याचा प्लस 17/6 बाहेर डबल घेऊन टाकू लॅपलास इन्व्हर्स 1 अपॉन s मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर ऑफ 21/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर हा 3 ऍज इट इज सेम मगाचा फॉर्म्युला इथं यस लागला तर कॉस लागते मग आता इथं काय ई टू द पॉवर काही मायनस असलं तर प्लस प्लस 5/2 टी आणि इथं कॉस येते ए आहे अंडर ऑफ 21 अपॉन 2 प्लस 17/6 हे जसंच्या तसं मग त्यानंतर लिहिन 1 मग येईन इथं 1/a 1/a म्हणजे होते 1 अपॉन अंडर ऑफ 21/2 तर इथे e to the power 5/2 t येणार ना सर हा हा ते पण येणार थांबा एक मिनिट म्हणजे तू ते येणार नाही 17 हे पहा 17/6 जसंच्या तसं पहिली इन e टू द पॉवर 5/2 e टू द पॉवर 5/2 t नंतर 1 अपॉन अंडर ऑफ 21 अपॉन 2 अंडर ऑफ 21 अपॉन 2 म्हणजे काय नंतर साइन येते साइन अंडर ऑफ 21 अपॉन 2 t त्याच्यानंतर बघा बे बेत्रिक 6 हे यानंतर e टू द पॉवर 5/2 t आणि इथे e टू द पॉवर 5/2 t
कॉमन आहे, काढू शकता तुम्ही, कॉमन काढायचं असलं तर काढून टाका, काढायचं असेल तर काढून टाकू. ई टू द पॉवर याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पण काढलं असतं तरी चाललं असतं. मग काय राहिलं, सी कॉस अंडर रूट ऑफ 21/2 टी प्लस 17/3 अंडर रूट ऑफ 21 साइन अंडर रूट ऑफ 21/2 टी. हे झालं काय, समजलं का सांगा, एक वेळ बसवू, यस सर, एक वेळ बसवू, समजलं सर. तरी फोन घ्या एक वेळ बघ, जर त्याला समजलं नसेल त्याने. हे बघा आता एफ बार ऑफ एस 3s + 1 अपॉन s² - 5s + 1 याला एफ बार ऑफ एस घेऊन घेतलं. मग थर्ड टर्म घेतली आपण, थर्ड टर्मचा फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एस चा ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 कोएफिशियंट ऑफ एस म्हणजे एचएस सपोर्टचा, एचएस वर -5 इन ब्रॅकेट स्क्वेअर -5 चा स्क्वेअर 25 2 चा स्क्वेअर 4. त्यानंतर देखील हे अप्लाय कधी करतो, थर्ड टर्म अप्लाय कधी करतो, एचच्या नंतर. हे पहा s² - 5h च्या नंतर हे 25/4 हा +1 ऍज इट इज आणि हा प्लस लिहिला तिथं मायनस. मग तुम्ही अजून एक इथं बघा, एचच्या समोर 3 आहे, 3 कॉमन काढला, 3 कॉमन काढलं, इथं राहिलं यस प्लस इथं नव्हतं तिथं 1/. मग इथं बघा काय केलं, s² चा स्क्वेअर रूट येते यस, मायनस असलं तर मायनस, 25 चा स्क्वेअर रूट येते 5, 4 चा स्क्वेअर रूट येते 2, यस -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर 1 - 25/4, 1 - 25/4 म्हणजे ते -21/4. त्याच्यानंतर हे वरचं ऍज इट इज ठेवलं, इथं s -5/2 आहे, तर वर पण s -5/2 पाहिजे. हे पहा इथे s -5/2 आहे ना, वर पण काय पाहिजे, s -5/2 लिहून टाकलं. इथं 1/3 आहे, इथे लिहिलं 1/3 आणि -5/2 आहे, इथे लिहिलं +5. बाकी खालचं जसं केलं, s -5/2 ब्रॅकेट टाकलं, याचं कॅल्क्युलेशन केलं 1/3 + 5/2 17/6. याचं स्क्वेअर रूट काढलं, 21 चा स्क्वेअर रूट येते √21, 4 चा स्क्वेअर रूट येते 2 √21/2 चा ब्रॅकेट. त्यानंतर इथून काय केलं, बाय टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन 3 बाहेर, इनवर्स लॅपलास s -5/2 अपॉन s -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √21/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा 17/6 बाहेर, लॅपलास इनवर्स 1 अपॉन s -5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √21/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथे सिंपल फॉर्म्युला आला, वर s पहिली की ई, हे याचं शिफ्टिंग केलं आपण पहिले, e टू द पॉवर मायनस आहे तर प्लस 5/2 टी, आणि मग हे काय s अपॉन s² - s² फॉर्म्युला म्हणजे इथं मायनस लागलेला आहे, एक मिनिट, इथं काय लागलेलं आहे, मायनस. मायनस लागला तर हायपरबोलिक पण लागते, मायनस लागला तर काय लागते, हायपरबोलिक. लक्षात ठेवा, इथं मायनस नाही लागला, याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, प्लस होतं, तिथं काय ना हायपरबोलिक, एच मायनस लागला तर हायपरबोलिक √21/2 टी. हा 17/2 जसं तसं 1 अपॉन s² - s², पहिले याचा शिफ्टिंग अप्लाय केला, e टू द पॉवर 5/2 टी, मग याचा 1/a म्हणजे 1 अपॉन √21/2, पण इथं मायनस साईन लागल्यामुळे साईन हायपरबोलिक लागेल. इथं काय लागलं, साईन हायपरबोलिक, इथं कॉस हायपरबोलिक आणि इथं साईन हायपरबोलिक. येतं का लक्षात, हे असं झालं प्रॉब्लेम. पुढे काही डिफिकल्टी असेल, काही क्वेश्चन असेल तर विचारा मला. आता हे टॉपिक झाल्यावर न्यू टॉपिक म्हणजे ऍडव्हान्स प्रॉब्लेम. आता हे टाकसाल ऍडव्हान्स प्रॉब्लेम. कठीण वाले प्रॉब्लेम आधी. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड. इथे इव्हॅल्युएट येऊ शकते, फाइंड येऊ शकते, सॉल्व येऊ शकते, काय येऊ शकते, असं काहीच नाही की काय, तर तुम्हाला सॉल्व करायला लागेल. लॅपलास इनवर्स s² + 2s + 3 अपॉन s² + 2s + 2, हे पार्शियल फ्रॅक्शनचा टॉपिक आहे. आणि त्यानंतर अदर ब्रॅकेट s² + 2s + 5. आता तुम्ही जर समजा जर या प्रॉब्लेम ध्यान से पाहिलं, लक्षपूर्वक काळजीपूर्वक पाहिलं, तर काहीतरी तुम्हाला दिसेल. तुम्ही असं हमें तो कुछ भी नहीं दिख रहा, दिखेगा दिखेगा जरूर दिखेगा. देखो s² + 2s इथं आहे, s² + 2s इथे आहे, आणि s²
प्लस 2s इक्वेशन, हे कॉमन आहे याच्यात. हे जर कॉमन आहे समजलं काय हे सांगा, हे काय कॉमन आहे. आता बघा काय करायचं. माझा आवाज येतोय तुम्हाला सर्वांना? हो सर. पुट पुट एस स्क्वेअर प्लस 2s 2 मिनिटासाठी करा ना, काही फ्रिक्वेन्सी ना काय कन्सिडर करू, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के पी करून घेऊ, काही घेतलं चालते तुम्हाला जे वाटेल ते. एस स्क्वेअर प्लस 2s इज इक्वल टू पी, एस स्क्वेअर प्लस पी एस इज इक्वल टू काय केलं, पी कन्सिडर केलं. तर काय होणार प्रॉब्लेम आहे, लॅपलास इनवर्स घेऊन जाईल पी प्लस 3 पी प्लस 2 आणि पी प्लस 5, एस स्क्वेअर प्लस 2s इज इक्वल टू पी. कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही प्रॉब्लेम नो सर. असेल तर विचारा. आता त्याच्यानंतर बघा आता सेम तसंच लेट एफ बार ऑफ एस, लॅपलास इनवर्स सध्या हटवून टाकू, पी प्लस 3 पी प्लस 2 आणि इथं पी प्लस 5. सोपीच आहे, न सोपी. याच्यानंतर आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत 3-4 दिवसात, व्हेक्टर. तो सोपी चॅप्टर आहे, मग तुमचे 3 चॅप्टर एकदम रिवाइज होऊन जातील. पी प्लस 3 पी प्लस 2 पी प्लस 5. आता बघा याला एफ ऑफ एस इथंच लिहि तुम्ही, याला पहिल्याला ए म्हणतात, ए अपॉन पी प्लस 2 प्लस बी अपॉन पी प्लस 5. याला इक्वेशन नंबर म्हणून घेऊ फर्स्ट, याला इक्वेशन नंबर काय म्हणू फर्स्ट. पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं आहे. तर काहीच नाही, एकदम सिंपल आहे. कसं सॉल्व्ह करायचं तर सांगतो मी तुम्हाला. इथं वर जे आहे पहिली मेथड आहे आपली, हे आहे, हा जो टॉपिक आहे नॉन रिपीटेड केसचा आहे. कशाचा आहे, नॉन रिपीटेडचा. आता जर समजा आता आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची, फॉर ए शॉर्टकट मेथड सांगू, फॉर ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काहीच नाही आहे, पहिली इथं पी प्लस 3 लिहून टाकायचं, पी प्लस 3 अपॉन एच्या खालचं सोडून द्यायचं, एच्या खाली सोडून बाकीचं मग लिहून टाकायचं पी प्लस. आणि फॉर बी काढायचा असला आपल्याला इथं पी प्लस 3 लिहून टाकायचा. हे शॉर्टकट मेथड आहे बरं, तुम्ही ते पॉलिटेक्निक मध्ये शिकवली होती मी तुम्हाला, ती मेथड केली चालेल, क्रॉस मल्टिप्लाय. इथं पी प्लस 2 आहे, पी प्लस 2 लिहून म्हणजे डायरेक्ट निघा व्हॅल्यू. एच्या खाली हे पहा काय केलं, हे वरचं लिहायचं, खालची लिहायची गरज नाही. पी प्लस 3 एचे सोडून पी प्लस 5, मग पी प्लस 3 अपॉन हा पी प्लस 2. मग बघा पीच्या खाली काय होता, प्लस 2, प्लस 2 असला तर -2 पुट करायचा, पीची व्हॅल्यू -2 पुट करून टाकायची, म्हणजे -2 प्लस 3 -2 प्लस 1. आणि याचं कॅल्क्युलेशन सांगा किती होते. -2 प्लस 3 होते 1 आणि -2 प्लस 5 होते 3, 1/3. याच्या ठिकाणी हा प्लस 5 आहे, तिथं काय लिहिसं प्लस 5 येतं, काय लिहिसं प्लस 5 येतं, काय लिहिसं +5. -5. p इज इक्वल टू -5. मग इथं -5 प्लस 3 -5 प्लस 2 आणि -5 प्लस 3 किती होते, -2 आणि मायनस मायनस प्लस 2/3. एनी प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम कोणाले, अरे बोला ना काहीतरी. सर एकदा परत सांगा बरं. एकदा परत एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 2 आणि इथे एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 5 पुट केलं, एस स्क्वेअर प्लस 2s इज इक्वल टू पी. मग हे पहा एस स्क्वेअर प्लस 2s इज इक्वल टू पी, पी प्लस 3 हा झाला पी प्लस 2 हा झाला पी प्लस 5. मग याला घेतलं एफ बार ऑफ एस, पी प्लस 3 अपॉन पी प्लस 2 आणि पी प्लस 5. आणि हे पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करायचं आहे. याच्या आधी पण आपण असे प्रॉब्लेम घेतलेले आहेत पार्शियल फ्रॅक्शनचे. पहिल्याला ए म्हटलं, ए अपॉन पी प्लस 2 आणि प्लस बी अपॉन पी प्लस 5, इक्वेशन नंबर फर्स्ट.
मग ए ची व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं घेतो आपण P+3 घेतो एच्या खालचं सोडून हे बीच्या खालचं P+3 आणि फॉर बी घ्यायचं असलं हे पहा P+ इथं जे असेल ते घेतो वर आणि बीच्या खालचं सोडून इथं एच्या खालचं घेतो P+2. मग एच्या खाली काय होता +2 आहे तर -2 पीची जागी -2 पुट केलं तर 1/3 +5 आहे तर -5 पुट केलं तर 2/3. काही प्रॉब्लेम समजलं का आता? हो सर. आणि व्हॅल्यू ऑफ ए अँड बी पुट इन इक्वेशन वर फर्स्ट सोपीच आहे प्रॉब्लेम काहीच नाही व्हॅल्यू ऑफ ए अँड बी पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करू म्हणजे काय एफ बार ऑफ एस इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 1/3 अपॉन P+2 बी ची व्हॅल्यू आहे 2/3 अपॉन P+3. त्याच्यानंतर एवढं झाल्यावर डायरेक्टली लॅपलास पुट नाही करायचं. डायरेक्टली लॅपलास पुट करा आणि डायरेक्टली म्हणजे मग आता इथं इन्व्हर्स नाही इथं पी ची व्हॅल्यू पुट करायला लागेल. पी ची व्हॅल्यू काय पुट केली होती सांगा बरं. एफ बार ऑफ एस इज इक्वल टू 1/3 पी ची व्हॅल्यू होती s² प्लस 2s प्लस 2/3 इथं पण s² प्लस 2s प्लस 5 पी ची व्हॅल्यू रिप्लेस करू. आता पी ची व्हॅल्यू रिप्लेस केली आता इथं लावा लागते थर्ड टर्म. आता तुम्ही म्हणता इथं पण थर्ड टर्म आहे इथे थर्ड टर्म आहे हे आता की मगासारखं प्रॉब्लेम झाला तयार थर्ड टर्म अप्लाय करायला लागते काय करायला लागते पण वर आहे की नाही थोडासा दिलासा आपल्याला की वर यस नाही आहे तर ऍडजस्टमेंट पण करायला लागली असते थर्ड टर्म. आता इथं बघा s² प्लस 2s आहे इथे s² प्लस 2s आहे मग थर्ड टर्म एकच लागते दोघांसाठी. थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एस चा ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 कोएफिशियंट ऑफ एस म्हणजे काय होते एचच्या समोरचा एचच्या समोर किती आहे कितना है भाई इसके समोर 2 टू गेट कैंसल थर्ड टर्म आली 1 थर्ड टर्म किती आली 1 आली. त्याच्यानंतर हे थर्ड टर्म अप्लाय कधी करतात मी म्हणतो की सर हे थर्ड टर्म अप्लाय कधी करायचे काहीच नाही. थर्ड टर्म अप्लाय करायची याच्या नंतर म्हणजे पहा आता हा एफ बार ऑफ एस जसाच्या तसा हा 1/3 पण जसाच्या तसाच थर्ड टर्म s² प्लस 2s प्लस 1 हा +2 आणि एक -1 +1 लिहिलं तर -1 प्लस 2/3 जसाच्या तसा म्हणजे s² प्लस 2s प्लस 1 प्लस 5 आणि एक -1. त्याच्यानंतर हा 1/3 जसाच्या तसा इथे s² आहे ते s² चं स्क्वेअर रूट काय येते s इथं प्लस असला तर घ्यायचा प्लस प्लस 1 आहे तर 1चा स्क्वेअर रूट आला 1 इन ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2 - 1 किती होते 1 इथं 1 1चा स्क्वेअर रूट 1 प्लस 2/3 s² चा स्क्वेअर रूट s प्लस आहे तर प्लस 1चा स्क्वेअर रूट 1 s प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर 5 प्लस 1 5 - 1 आहे तेव्हा 5 - 1 4 4 म्हणजे 4चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे इथं 2चा स्क्वेअर लिहू 2चा स्क्वेअर आणि टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे येऊन जाईल एफ ऑफ टी 1/3 बाहेर लॅपलास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 प्लस 2/3 बाहेर लॅपलास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर हा 1/3 जसाच्या तसा पहिली शिफ्टिंग e टू द पॉवर हा +1 आहे तर काय येणार -1 म्हणजे -t. मग फॉर्म्युला 1 अपॉन s² प्लस s² म्हणजे की 1 अपॉन आहे तर 1/a म्हणजे 1/1 sin a sin a म्हणजे आहे 1 म्हणजे t प्लस 2/3 इथे e टू द पॉवर -t 1/a म्हणजे 1/2 sin a म्हणजे sin 2 याचा आन्सर आहे फायनल. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता e टू द पॉवर -t काय करू शकता कॉमन करू शकता c पण करू शकता कॉमन 1/3 मग इथे sin t
हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला आणि इथं राहायची साइन 2t. हे झालं याचा आन्सर. समजला का सांगा? येस सर. कोणा काय प्रॉब्लेम? असे मी तुम्हाला 3 प्रॉब्लेम होऊन देतो, तुम्ही ट्राय करा. हा टॉपिक मग तुमचा संपला. नाही आलं तर उद्या घेऊ. फाइंड द लॅपलास इनवर्स 3s square plus 25 minus 5 upon 3s square plus 25 plus 4 3s square plus 25 plus 3. आलं नाही तर डेफिनेटली घेऊ. जर तुम्ही करसाल ना, जर तुम्हाला आलं नाही तर मी नक्की घेतो. पण जर तुम्ही जर सॉल्वच नाही करसाल, मग मला माहित नाही पडेल तुम्हाला आलं की नाही आलं, तर मग तुम्ही मग प्रॉब्लेम होईल. म्हणून तुम्ही प्रयत्न करा. आलं नाही तुम्ही डेफिनेटली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. लॅपलास इनवर्स मला असं वाटतं की 2 नंबरचा प्रॉब्लेम थोडासा कठीण आहे. पण 3 नंबर 4 नंबर तुम्हाला यायला पाहिजे. s स्क्वेअर प्लस 3s प्लस 1 s स्क्वेअर प्लस 3s मायनस 5 आणि काय s स्क्वेअर प्लस 3s प्लस 4 आणि इकडून लॅपलास इनवर्स 2s स्क्वेअर मायनस s प्लस 5 नाही प्लस 4 2s स्क्वेअर मायनस s प्लस 3. तुम्हाला बाकीचं आलं नाही तरी चालते, पण पार्शियल फ्रॅक्शन पर्यंत तरी सॉल्व्ह करून घ्या. इथेच हे प्रॉब्लेम 2s स्क्वेअर मायनस s मायनस 4. हे 3 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. बाकीचा टॉपिक आपण उद्या